महानगरपालिकेचे माजी आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी, नगर रचनाकार यांच्या मालमत्तांची चौकशी करून त्यांना जेलचा रस्ता दाखवावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी कामगार संघटनेचे अध्यक्ष विलास कराळे यांनी दिला। मुख्य रस्ते, पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था नाही, ड्रेनेज लाईन नाहीत, पावसाळ्यात जागोजागी नद्यांचे स्वरूप येते। या बाबींकडे महापालिकेचे सर्व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करून आपला खिसा गरमागरम केला असण्याची शक्यता आहे, असे कराळे यांनी निवेदनात म्हटले आहे। त्यामुळे अशा सर्व अधिकाऱ्यांच्या अनधिकृत मालमत्तेची ईडी, सीबीआय आणि इतर केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी करून त्यांना जेलचा रस्ता दाखवावा। तसेच नगर शहराचा विकास करण्यासाठी प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष, पैसे न खाणाऱ्या अधिकाऱ्याची आयुक्तपदी नेमणूक करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या। या संदर्भात विलास कराळे यांनी अधिक माहिती दिली। मी विलास कराळे, अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व चालक मालक संघटनेचा कार्यकारी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समितीचा सदस्य, कार्यकारिणी सदस्य व अहमदनगर जिल्हा श्रमिक असंघटित कष्टकरी संघटनेचा अध्यक्ष व शेतकरी संघटनेचा अध्यक्ष अशा आज अहमदनगर नगरपालिका होती पूर्वी, त्यावेळेस नगराध्यक्ष म्हणून नवनीत भाई बार्शीकर होते, ते आमदार बी होते, अपक्ष आमदार। त्यावेळेस नगर शहर हे वीसीच्या आतमध्ये होतं, वीसीच्या बाहेर नव्हतं। त्यावेळेस उत्पन्न बी मर्यादित होतं। त्यांनी त्यावेळेस पूर्ण नगर शहरामध्ये जवळजवळ 35 ते 40 नगरपालिकेच्या शाळा काढल्या, 15 ते 20 तालमी काढल्या, जवळजवळ 7 ते 10 मंगल कार्यालय काढले, बऱ्याचशा ठिकाणी दवाखाने काढले, त्याच्यानंतर गार्डन काढले, अमरधाम केलं। नगरमध्ये त्यांनी मुळा डॅमचं पाणी राऊरी इथं आणलं। अशा नगर शहरामध्ये बरेचसे त्यांनी व्यापारी संकुल उभा केले काही। पण आज बार्शीकर गेल्यानंतर नगर शहराची एकदम दुरावस्था झाली। एवढं नगर शहर वाढल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या नगरपालिकेच्या शाळा काढल्या होत्या त्या बी कायदेशीर मार्गाने ठराव करून त्या लोकांना दिल्या। त्याच्यानंतर तालमीसुद्धा त्याच पद्धतीने दिल्या। मंगल कार्यालय बी ठराव करून नगरसेवकांच्या नातेवाईकाला, मित्रांना, कोणाला कार्यकर्त्यांना त्यांनी ठराव करून सगळे मंगल कार्यालयसुद्धा दिले। गार्डन शिल्लक राहिले होते, गार्डनसुद्धा दिले। फक्त शिल्लक राहिले फक्त दवाखाने, बाळासाहेब देशपांडे दवाखाना, इतर नगर शहरातले फक्त दवाखानेच म्हणजे पालिकेच्या ताब्यात आहेत। नाही तर इतर संस्था सगळ्यांनी ठराव करून कायदेशीर विकून टाकले म्हणलं तरी चालेल। अशा सर्व नगर शहरातले आता व्यापारी संकुल आहेत काही ठिकाणी, तर त्या तिथे बी भाडेकरूचा भाडेकरू, त्यामुळे नगरपालिकेला त्याचा काहीच फायदा नाही। इथं बऱ्याचशा ठिकाणी व्यापारी संकुल बी येतं। आज जळगावसारख्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने व्यापारी संकुल येतं, नगरपालिकेला त्यापासून भरपूर उत्पन्न आहे। आपल्या नगर शहरात सुद्धा भरपूर व्हावे, पण इथं संबंधित अधिकारी जे बी आयुक्त येतील किंवा कोणते सहाय्यक आयुक्त, उपायुक्त जे अधिकारी येतात हे सगळं भ्रष्टाचारी येतात। नगर शहराला अक्षरशः लुटून खाल्लं म्हणलं तरी चालेल। कोणत्याच सुविधा नाही येतात। जर पाऊस काळ आला तर नदीचे स्वरूप येतं शहरामध्ये, अशा गटारे मोठ्या नाल्या नाही येतात। त्याच्यानंतर रस्त्याची अशी दुरावस्था झाला तर आमची रिक्षा संघटना बी आहे, तर अक्षरशः रिक्षावाल्यांचे मनके गेलेत। काय आता सर्जेपुरावर जर जायचं झालं कापड बाजारात तर पुढं तर इतका रस्ता खराब आहे, जवळजवळ नगर शहरात रस्त्याची सुविधा नाही आहे। लोकांना उपनगरामध्ये ड्रेनेज लाईन नाही, नाल्या नाही, आता काही सुविधा नाही। आता शहरामध्ये इतकं उत्पन्न वाढल्यानंतर सुद्धा शहरामध्ये काहीही नाही। फक्त हे कागदपत्री कामं दाखवतात, त्यांचे कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी ठरवलेले ते कामं करतात आणि काय करत असेल ते आयुक्त त्यांनाच माहिती। आज हे उघड झालं का 8 लाख रुपये मागितलेत। आता पूर्वीपासूनची जर चौकशी केली, आयुक्त उपायुक्त जे काय असेल ते यांनी किती फ्रॉड केलेले, किती भ्रष्टाचार केलेले, ते मला नाही वाटत का याच्यातलं एक बी सुद्धा बाहेर राहील। जर कायदेशीर खरी जर लाचलुचपत खात्याने जर चौकशी केली, याच्यातलं कोणीही बाहेर नाही राहणार, सगळे जेलमध्येच जाणार। कारण आज आपण आज दुर्दैवाने अशी बोलायची वेळ येते
का लाचलुचपत खात्यामध्ये ह्याच पोलीस खात्यातल्या लोकांच्या बदल्या त्या लाचलुचपतमध्ये होत्या. आणि आज जर लाचलुचपतचं जर रेकॉर्ड काढलं तर इतक्या कमी प्रमाणामध्ये सक्सेस केस होत्यात त्यांच्या, नाही तर केस होतच नाही. आज प्रत्येक ऑफिसमध्ये भ्रष्टाचार, RTO ऑफिसमध्ये भ्रष्टाचार, नगरपालिकेमध्ये हे जेवढे सरकारी ऑफिस असतील सगळ्यामध्ये भ्रष्टाचार. जरी नेते म्हणत असले का कुठंच नाही, सर्व सुरळीत चालू आहे, तर जनतेला सगळे माहिती आहे, त्यांना माहिती आहे पैसे दिल्याशिवाय कामं होत नाही. आज RTO ऑफिसची तीच अवस्था आहे. सर्वसामान्य माणूस जातो पासिंगला, आता रिक्षावाला जातो तिथं पासिंग फी असेल 500 रुपये, तर त्याला 1,500 मोजावं लागतील. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आहेत. आता राज्य शासनाला लाचलुचपत खात्याचं काहीतरी नूतनीकरण, नवीन काहीतरी प्रयोग करून काही हे भ्रष्टाचार कसा कमी होईल याचा अभ्यास करून शासनाला, केंद्र सरकारला म्हणून राज्य सरकारला याच्यावर काम करावं लागेल, तेव्हा हे भ्रष्टाचार बंद होणार आहे. नाहीतर ह्या लाचलुचपत खातं हे थोडक्यात निकामं म्हणलं तरी चालेल. कारण इतक्या प्रमाणात भ्रष्टाचार नसते, आम्हाला पैसे घेताना धरून द्या. पण जर ज्या ऑफिसमध्ये ज्या भ्रष्टाचार होतो ते काय बघा. आता समजा RTO ऑफिसमध्ये दलाला मार्फत काम होतं, मग आता दलाल एजंट तर्फे RTO पैसे घेते, मग आता हे कोणी धरून द्यायचे. बरं एक ऑफिस नाही ना, प्रत्येक ऑफिसमध्ये हे तर लाचलुचपत ते बघावं ना का बा हा या ठिकाणी भ्रष्टाचार. जर तक्रार आली ऑफिसची तर तिथं चौकशी करावं जाऊ नये. ते फक्त पैसे घेताना धरतात, एवढंच काम राहिलेलं आहे. त्याच्यामुळे हे एकदम चुकीचं आहे. याच्यावर शासनाने काहीतरी नवीन प्रयोग करून लाचलुचपत खातं चांगल्या सुस्थितीमध्ये, नवीन याच्यामध्ये आता हे जुनं बंद करून काहीतरी नवे प्रयोग करून जास्तीत जास्त भ्रष्टाचारी लोक कसे धरता येतील आणि भ्रष्टाचार कसा कमी होईल आणि लोकांना न्याय कसा मिळेल. आज सेतू कार्यालय 33 रुपये 60 पैसे शासनाने दर ठरवून दिला, त्याच्यावर राज्यपालांच्या सह्या, सगळ्या सचिवांच्या सह्या. आज आपण सेतू कार्यालयात जर गेलो तर 33 रुपये 60 पैशाऐवजी इथं 150 आणि 200 रुपये घेतले. शासनाने ठरवून दिले प्रत्येक दाखल्याचे 33 रुपये 60 पैसे, ह्याच्या पुढे पैसे नाही घेत. पण प्रत्येक सेतू कार्यालयावाला जवळजवळ 200 रुपये 150 रुपयाच्या कमी घेत नाहीत. आम्ही जवळजवळ 4 वर्षापासून याचा बी पाठपुरावा केलेला आहे. कालच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आलो, पण ते म्हणजे आम्ही चौकशा लावलेल्या आहेत. आज चौकशामध्ये ते थोडी समोरचे म्हणणार का मी जास्त पैसे आम्ही घेतो. जरा आमच्यासारख्या संघटनेने जवळजवळ आम्ही 2 वर्षापासून शासनाने हे बी पत्र दिलेलं आहे आम्ही का बा तुम्ही सेतू कार्यालय समोर मोठा बोर्ड लावा किंवा तहसील कार्यालयामध्ये जास्त प्रमाणात सेतू कार्यालय असेल, तुम्ही सरकारच्या खर्चाने मोठा बोर्ड लावा का बा तिथं कोणत्या दाखल्याला किती पैसे लागतील. प्रत्येक दाखल्याला शासनाने 33 रुपये 60 पैसे ठरवून दिलेले आहेत. असं म्हणजे GR नाही, पण तरी बी 200 रुपये 150 रुपये. मग मला तर अशी शक्यता आहे यांना याच्यातून काही भेटतं का काय ह्या अधिकाऱ्यांना बी. कारण आज महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये जर घोटाळा काढला तर घोटाळा करोडो रुपयाचा घोटाळा असणार रोजचा. कारण आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये कितीतरी शेकडोनी असतील. मग आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना शेतकरी कर्जमाफी योजना शिवाजी महाराजांच्या नावाने केली. त्यांनी 17 अटी घातल्यामुळं ती योजना तर सक्सेस झाली नाही. पण राज्यभरातून शेतकऱ्यांनी जे फॉर्म भरले, प्रत्येक फॉर्मचे शेतकऱ्यांकडून सगळ्या सेतू कार्यालयाने 200 रुपये घेतलेले आहेत पूर्ण. याची जर चौकशी झाली तर याच्यात सगळ्यात मोठा घोटाळा हे बी. कारण अक्षरशः आज सगळीकडे लूटमार चालू आहे. याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. सरी सरकारने हे जे आता नगरपालिकेमध्ये झालेलं आहे, नगरमधल्या हे जे घोटाळा 8 लाख रुपये जी मागणी केली कामाची, आता हे पूर्वीपासून याच्या सगळे जे आयुक्त येऊन गेलेले आहेत यांच्या मालमत्तेच्या चौकशा कराव्या आता जे आहेत. आणि आज नगरपालिकेमध्ये काही लोक असे टेबलवर बसलेले आहेत का ते वर्षानुवर्ष त्या टेबलवर आहेत. त्याच्यामुळे हे जे काय घोटाळे करायचे ते नवीन अधिकाऱ्याला मार्ग दाखवून देते. त्याच्याकरता हे जे टेबलवर बसलेले अधिकारी कर्मचारी आहेत यांचे टेबल बदलून द्यावं. कारण काही वर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. त्याच्याशिवाय नगरपालिकेमधला बी भ्रष्टाचार कमी होणार नाही. तरी हे जेवढे बी आयुक्त उपायुक्त आहेत जे झालेले आहेत जे आज आहेत यांच्या मालमत्ताचा चौकशा करून, कारण यांनी शहराचं पूर्ण वाटोळं केलं, शहराला पूर्ण लुटलेलं यांना चौकशा करून लाचलुचपत खात्याने यांना जेलचा रस्ता दाखवा आणि नगर शहराच्या लोकांना न्याय द्यावा. आणि जे नवनीत भाई बार्शीकरांनी जे काम केलं होतं त्याचा
नागरिकांना कुठंतरी हे करून देण्याचा संबंधित मुख्यमंत्री असतील कोणी असतील यांनी न्याय देण्याचा नगर शहराच्या वासियांना प्रयत्न करावे. बातम्यांसाठी नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.